नमस्कार. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आज आपण एक नवीन टॉपिक पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलोय. टॉपिकचं नाव आहे कॅलेंडर किंवा त्याला मराठीमध्ये दिनदर्शिका किंवा त्याला कालमापन असे सुद्धा म्हणतात. प्रत्येक स्पर्धा परीक्षेला हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. कुठलीही स्पर्धा परीक्षा असली तरी त्या स्पर्धा परीक्षेला या टॉपिकवर एक प्रश्न हा विचारलेलाच असतो आणि म्हणून आज आपण बुद्धिमत्तेचा रिझनिंगचा हा टॉपिक घेऊन आलोय. ह्या घटकावर आधारित या टॉपिकवर आधारित आपण दोन पार्ट्स करणार आहोत आपण व्हिडिओचे. पहिल्या व्हिडिओमध्ये किंवा पहिल्या पार्टमध्ये आपण त्याची कन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्याच्यावर आधारित प्रश्न कसे असतात ते प्रश्नांची आपण या ठिकाणी सॉल्विंग किंवा प्रश्न आपण समजून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण कॅलेंडर म्हणजे काय किंवा कॅलेंडर त्याच्याशी संबंधित जे काही घटक असतील ते घटक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिला घटक या ठिकाणी आहेत आपल्या लक्षात येईल की हे जर म्हटलं तर आपल्याला काय महत्त्वाचं आहे, तर या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे वर्ष. आता वारीचं चुकलेलं आहे, वारीचं पाहिजे होतं. ओके, तर एक आहेत एक वर्ष, दोन महिने आणि तीन वार. या तीन गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या तीन गोष्टी जर व्यवस्थित परफेक्ट माहीत असल्या तर या घटकावर आधारित आपण कोणतेही प्रश्न सहज इझिली आपण या ठिकाणी सोडवू शकतो. तर बघा, जी वर्ष असतात ते वर्ष ही दोन प्रकारची असतात. एक साधारण वर्ष आणि दुसरं लीप वर्ष. आता साधारण वर्ष म्हणजे काय आणि लीप वर्ष म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. परंतु एवढं लक्षात ठेवायचं, वर्ष ही दोन प्रकारची असतात. महिने किती असतात आपल्याला माहिती आहे. महिने हे 12 महिने असतात आपल्याला माहिती आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. त्याच्यानंतर वार हे किती असतात आपल्याला माहिती आहे. 7 वार असतात. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तर असे हे तीन घटक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीला समजून घेऊया की साधारण वर्ष म्हणजे काय. तर साधारण वर्ष कोणाला माहिती आहे म्हणायचं, आपल्याला एक गोष्ट जनरली माहिती आहे. ती म्हणजे कोणती, तर वर्षामध्ये 365 दिवस असतात किंवा 366 दिवस असतात. तर ज्या वर्षामध्ये 365 दिवस असतात त्या वर्षाला साधारण वर्ष असे म्हणतात. आता हे जे 365 दिवस आहेत, 365 दिवस आहेत, 365 दिवसाला जर आपण 7 ने भागले म्हणजे 7 वार असतात म्हणून 7 ने जर भागलं तर काय असतात, 12 आठवडे असतात आणि एक दिवस त्या ठिकाणी एक्स्ट्रा असतो. साधारण वर्षामध्ये 52 आठवडे असतात आणि एक दिवस एक्स्ट्रा असतो. महिने 12 असतात. आता साधारण वर्षाची ओळख आपल्याला कशी करायची. आता हे तर आपल्याला माहिती आहे की दिवस किती असतात, 365 असतात. 365 दिवस आपण मोजत बसणार आहोत का, तर नाही. मग काय करायचं, आपल्याला साधारण वर्षाची ओळख करायची असते. आता ही ओळख कशी करणार आहे, तर आपण त्याच्याशी संबंधित काही उदाहरणे आहेत ते उदाहरण आपण समजून घेऊ. पहिलं उदाहरण आहे या ठिकाणी 1918 हे वर्ष. 1918 हे वर्ष साधारण वर्ष आहे की लीप वर्ष आहे हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर अशा वेळेस काय करायचं, आपण यामध्ये या संख्येमध्ये 1918 मध्ये शेवटचा जो काही डिजिट आहेत, 2 डिजिट, शेवटचे जे काही 2 युनिट्स आहेत ते युनिट्स घ्यायचे 18 आणि या 18ला आपण 4 ने भाग द्यायचा. 4 ने भाग दिला की काय येणार, 4 चोक 16. 4 चोक 16 राहिले किती, 2. आता त्या 2ला 4 ने भाग जाणार का, नाही. हे तर आपल्याला माहिती आहे सिंपल. म्हणून काय असणार या ठिकाणी 2 बाकी राहिला. आता आपल्याला काय करायचं असतं, जर त्या इयरमध्ये त्या वर्षामध्ये शेवटच्या अंकाला जर पूर्ण भाग जात नसेल तर ते वर्ष असतं साधारण वर्ष असतं. शेवटचे 2 अंक घ्यायचे, त्याला 4 ने भाग द्यायचा. 4 ने भाग दिल्या असता
बाकी काहीतरी राहत असेल म्हणजे पूर्ण भाग जात नसेल तर त्या वर्षाला आपण म्हणणार साधारण वर्ष. दुसरं उदाहरण घ्या या ठिकाणी. दुसरं उदाहरण बघा 2013. आता 2013 हे वर्ष साधारण आहे की लीप वर्ष आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर शेवटचे 2 अंक घ्यायचे आणि हे शेवटचे 2 अंक घेतले की त्याला 4 ने भाग द्यायचा. 4 ने भाग दिला असता बघा 4 त्रिक 12 राहिला 1 भागिले 4. बघा 2013 मध्ये हा जो शेवटचे 2 अंक घेतले या शेवटच्या 2 अंकाला आपण 4 ने भागले असता पूर्ण भाग गेला नाही म्हणून 2013 हे वर्ष लीप वर्ष आहेत. तिसरं उदाहरण घ्या. तिसरं उदाहरण बघा 1900 00. आता जर 2 शून्य आले असतील म्हणजे 1900 असेल 2000 असेल 2100 असेल 2200 असेल ह्याप्रमाणे जर असेल तर ह्या पूर्ण संख्येला 400 ने भाग द्यायचा. जर एखादं वर्ष हे शतकामध्ये असेल ह्याप्रमाणे म्हणजे 1900 2000 1800 1600 समथिंग जे काय असेल ते अशा वेळेस काय करायचं आपण 400 ने भाग द्यायचा. 400 ने भाग दिला असता हे 2 शून्य या ठिकाणी कॅन्सल होतील हे 2 शून्य या ठिकाणी कॅन्सल होतील आणि 4 ने या 19ला भाग द्या. 4 चौक 16 3 बाकी राहिला भागिले 4 हे आपलं उत्तर आलं. म्हणजेच ह्याला सुद्धा पूर्ण भाग गेलेला नाहीत म्हणून 1900 हे वर्ष साधारण वर्ष आहेत. 1900 हे साधारण वर्ष आहेत. नेक्स्ट चौथं उदाहरण घ्या या ठिकाणी 1610. आता बघा शेवटी शून्य असेल तर शेवटी किती शून्य पाहिजे 2 शून्य पाहिजे. 2 शून्य असेल तर 400 ने भाग द्यायचा आणि एकच शून्य असेल तर शेवटचे जे काही 2 अंक आहेत त्या 2 अंकाला आपण 4 ने भाग द्यायचा. हे सुद्धा महत्वाचे बघ 1900 म्हणजे शेवटी 2 शून्य असेल तर 400 ने भाग द्यायचा आणि एकच शून्य असेल तर शेवटच्या 2 अंकाला मिळून 4 ने भाग द्यायचा. आता इथं शेवटचे 2 अंक म्हणजे 10 आहेत. 10ला जर 4 ने भागले तर 4 दुने 8 2 बाकी उरला ह्याप्रमाणे. म्हणजे शेवटचे जे 2 अंक आहेत ह्याला 4 ने पूर्ण भाग गेला नाही म्हणून 1600 हे जे काय आहेत हे सुद्धा काय या ठिकाणी साधारण वर्ष आहेत. हे आहे साधारण वर्ष. तर ह्याप्रमाणे आपण साधारण वर्षाची ओळख करत असतो. ह्याप्रमाणे आपल्याला साधारण वर्षाची ओळख करता येते. आता बघा इथं नेक्स्ट उदाहरण आहेत 2000. आता इथं 3 शून्य आले. 3 शून्य जरी आली असली तरी ह्याला आपण काय करणार आहोत 400 नेच भाग देणार आहोत. 400 ने भाग दिला असता हे 2 शून्य या ठिकाणी कॅन्सल झाले. 4 1 4 4 5 20 2000 या संख्येला पूर्ण भाग गेला म्हणून 2000 हे जे काय वर्ष आहेत हे साधारण वर्ष नाहीत. आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट पडली असेल की साधारण वर्षाची ओळख ही याप्रमाणे करायची असते. आणखीन काही साधारण वर्षाच्या बाबतीत महत्वाची माहिती आहेत. साधारण वर्षातील फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. हे महत्वाचे. हा जो काही साधारण वर्ष आणि लीप वर्ष हे जे काय म्हणतोय ना ते केवळ आणि केवळ हा जो काही फेब्रुवारी महिना आहे ह्याच्यावरच किंवा ह्याच्यामध्ये जे काही दिवस असतात त्याच्यावरूनच आपण ठरवत असतो. ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात जर 28 दिवस असतील तर त्या वर्षाला आपण साधारण वर्ष म्हणतो आणि जर काही फेब्रुवारी महिन्यात 29 असेल तर त्या वर्षाला म्हणतो आपण लीप वर्ष. तर साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात आणि मग या साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला असलेला वार हा वर्षात 53 वेळा तर उर्वरित वार हे 52 वेळा येत असतात. आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे तर साधारण वर्षामध्ये 52 आठवडे असतात आणि 1 दिवस असतो. साधारण वर्षामध्ये 52 आठवडे असतात आणि 1 दिवस असतो. म्हणजे जो काही पहिला दिवस असेल तो पहिला दिवस हा काय होणार रिपीट होणार. पहिला जो काही दिवस असेल तो पहिला दिवस काय होणार रिपीट होणार. म्हणजेच पहिला जो काही वार असेल तो वार हा काय असणार आहे 53 वेळा येणार आहेत आणि बाकीचे जे काही उर्वरित असतील
ते प्रत्येकी 52 वेळा येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत. कारण जी काही आवश्यक कन्सेप्ट म्हणजे ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या मी सगळ्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तुम्ही जर का हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमची कन्सेप्ट काही राहणार नाहीत. एवढ्या कन्सेप्टवर तुम्ही जवळपास 90% प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहात. 90% खात्री आहेत मला, 90% प्रश्न तुम्ही याच्यावरनं सोडू शकणार आहात. जे 10% तुम्ही सोडू शकणार नाही ते का नाही तर ते थोडंसं वेगळं आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते प्रश्न कसे असतात, समजा 31 ऑक्टोबर 2004 ला कोणता वार असेल, म्हणजे बाकी काही रेफरन्सेस दिलेले नाहीत आणि डायरेक्ट विचारलं तुम्हाला 31 ऑक्टोबर 2004 ला कोणता वार असेल, तर ह्या प्रकारचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मी ह्या घटकात घेतलेले नाहीत, म्हणून तेवढे एक भाग येणार नाही, तेवढा एक टॉपिक या ठिकाणी आपल्याला जमणार नाहीत. अदरवाईज हा एक टॉपिक सोडला तर बाकी सगळा कंटेंट किंवा सगळे प्रश्न हे तुम्हाला या घटकावर आधारित हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळणार आहेत किंवा सॉल्व्ह करता येणार आहेत. साधारण वर्षात 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. का असतो तर आपल्याला माहित आहे किती असतात, 52 आठवडे असतात आणि 1 दिवस एक्स्ट्रा असतो. हा जो काही 1 दिवस एक्स्ट्रा असतो तो 1 जानेवारीचा आहे, तोच कधी असतो या ठिकाणी 31 डिसेंबरला असतो. आता ह्या मुद्द्यावर, या घटकावर आधारित, या पॉइंटवर आधारित उदाहरण घेतले बघा. याच्यावर आधारित उदाहरण बघा. 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा काय असणार आहे, सोमवारच असणार आहेत. साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं उदाहरण घ्या. 1 जानेवारीला जर बुधवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा काय असणार आहे, बुधवार असणार आहेत. कोणत्या प्रकारचं वर्ष, साधारण वर्ष असेल तर, लीप वर्ष असेल तर नाहीत. साधारण वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. आय होप तुमच्या लक्षात येत असेल. बघा, तुमच्यासाठी एक कॅलेंडर या ठिकाणी घेऊन आलोय. तुम्हाला दिसतंय का बघा व्यवस्थित, किंवा याप्रमाणे तुम्ही शोधून ते बघण्याचा प्रयत्न केला तरी चालेल. बघा, हे कॅलेंडर इयर आहे 2023. या 2023 म्हणजे काय आहे, ते 2023 म्हणजे ते आहे साधारण वर्ष. 2023 हे साधारण वर्ष आहेत. या 23ला तुम्ही 4ने भाग द्या, 4 पंचे 20, राहिला किती 3, म्हणजे पूर्ण भाग गेला का नाहीत, म्हणून 2023 काय आहे, ते एक साधारण वर्ष आहेत. या साधारण वर्षात बघा 1 जानेवारीला रविवार आहेत. बघा व्यवस्थित, 1 जानेवारीला रविवार आहे. तर बघा इथे 31 डिसेंबरला सुद्धा रविवार आहेत. आणि आपण मगाशी हेच बघितलं की साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. बघा, हे रिअल कॅलेंडर आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं इथं 1 जानेवारीला रविवार आहे, तोच 31 डिसेंबरला सुद्धा रविवार आहेत. तर बघा, ही कन्सेप्ट आहेत, ही कन्सेप्ट आपण लक्षात ठेवायची, कारण ह्याच्यावरूनच आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. हे जर आपल्याला माहित असेल तर आपण इझिली प्रश्न सोडवू शकणार आहोत. साधारण वर्षामध्ये आणखीन कोणती माहिती आपण लक्षात ठेवायची आहे, तर एका साधारण वर्षातून पुढील वर्षात प्रवेश करताना वार 1ने पुढे सरकतो. म्हणजे 1 जानेवारी 2023 मधून 1 जानेवारी 2024 ला, म्हणजे एका वर्षातून पुढच्या वर्षात आपल्याला जायचंय. म्हणजे 31 डिसेंबर टू, म्हणजे बघायचं 31 डिसेंबर 2023, 31 डिसेंबर 2023, 31 डिसेंबर 2023 ह्या इथून आपल्याला कुठे जायचंय, 1 जानेवारी 2024. म्हणजे एका वर्षातून दुसऱ्या वर्षात आपल्याला एंट्री करायची. एका वर्षातून दुसऱ्या वर्षात आपल्याला एंट्री करायची आहे.
31 डिसेंबर वरून आपल्याला 1 जानेवारीला जायचं असेल तर वार हा 1 ने पुढे सरकतो. वार हा 1 ने पुढे सरकतो. तर हा कसा सरकतो तो आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. उदाहरण 1 जानेवारी 2013 ला सोमवार आहे, तर 1 जानेवारी 2014 ला मंगळवार असणार आहे. बघा, 1 जानेवारी 2017 ला जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2018 ला सुद्धा काय असणार आहेत मंगळवार. कन्सेप्ट लक्षात येते का बघा. 1 जानेवारी 2013, आता 13 हे वर्ष साधारण वर्ष आहे की लीप वर्ष आहेत? साधारण वर्ष आहेत. मग साधारण वर्ष असेल तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, याआधीच आपण शिकलोय, साधारण वर्ष असेल तर 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर 1 डिसेंबरला सुद्धा काय असतो? सोमवार असतो. हे आपण याआधी शिकलो आहेत. साधारण वर्षामध्ये 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर 1 डिसेंबरला काय असतो? सोमवारच असतो. आणि मग 1 डिसेंबरला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला काय असणार आहे? सोमवार असणार आहे. मग 31 डिसेंबरला जर सोमवार असेल तर 1 जानेवारीला काय असणार आहेत? मंगळवार असणार आहेत. आणि म्हणून काय होतंय, एका वर्षातून दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश करताना वार हा 1 ने पुढे सरकतो. उदाहरण 1 जानेवारी 2009 ला बुधवार आहे, तर 1 जानेवारी 2010 ला काय असणार आहेत? गुरुवार असणार आहेत. याचाच अर्थ 31 डिसेंबर 2009 ला काय असणार आहेत? बुधवार. बघा, 31 डिसेंबर 9 ला काय असणार आहेत? बुधवार असणार आहेत. आणि 1 जानेवारी 2010 ला गुरुवार असणार आहेत. म्हणजे बुधवार टू गुरुवार, म्हणजे कितीने वाढ झाली या ठिकाणी? 1 ने वाढ झाली. म्हणून काय म्हटले, एका साधारण वर्षातून दुसऱ्या वर्षात प्रवेश करताना, एंट्री करताना वार हा 1 ने पुढे सरकतो. आता आपण समजून घेऊ लीप वर्ष म्हणजे काय. लीप वर्षामध्ये एकूण दिवस असतात 366. याआधीच तुम्हाला काय सांगितले? लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. 29 दिवस म्हणजे काय झाले या ठिकाणी? एक दिवस काय झाले? वाढला आहे. म्हणून 365 किती झाले? 366 झाले. मग ह्या 366 ला आपण 7 वारने भागले तर काय येणार या ठिकाणी? 52 आठवडे येणार. आणि 2 दिवस हे एक्स्ट्रा असणार. 52 आठवडे आणि 2 दिवस असणार. महिने 12 असणार आहेत. आता ह्या लीप वर्षाची ओळख कशी करणार आहेत आपण? ज्याप्रमाणे आपण साधारण वर्षाची ओळख करून घेतली त्याचप्रमाणे काही बदल नाहीत. फक्त जी काही बाकी उरणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ओळख कशी करणार आहोत आपण? ज्याप्रमाणे आपण साधारण वर्षाची आपण ओळख करून घेतली त्याचप्रमाणे लीप वर्षाची सुद्धा ओळख करून घ्यायची आहेत. उदाहरणार्थ 2012 हे एक वर्ष आहेत. हे साधारण वर्ष आहे की लीप वर्ष आहेत हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर शेवटचे जे काही 2 अंक आहेत त्या शेवटच्या 2 अंकाला आपण 4 ने भाग द्यायचा. 4 ने भाग दिला असता बघा, 4 त्रिक 12. बाकी किती राहिला? 0. बाकी किती राहिला? 0. याचाच अर्थ काय? जर शेवटच्या 2 अंकाला 4 ने पूर्ण भाग गेला असेल तर या पूर्ण वर्षाला काय होणार आहे? 4 ने भाग जाणार आहेत. ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या वर्षाला आपण काय म्हणायचं आहे? लीप वर्ष म्हणायचे आहेत.
आणखीन एक उदाहरण घ्या, 1996 हे लीप वर्ष आहे की नाही? तर शेवटचे जे काही 2 अंक आहेत त्याला 4 ने भाग द्या. 4 ने भाग दिला असं बघा, 4 दुने 8, 1 राहिला, 16 झाले. 4 चौक 16, बाकी किती राहिले? 4. बाकी किती राहिले? 4. सॉरी, बाकी किती आहेत? 0. म्हणजे 1996 काय होईल? पूर्ण भाग जाईल. म्हणून 1996 हे काय असतं? लीप वर्ष असतं. बघा दुसरा प्रश्न नेक्स्ट घ्या, 2000. आता जर 00 आले तर काय करायचंय? आपण शिकलोय, जर 0 आले असतील ह्याप्रमाणे 2000, 1900, 2200, 2100, तर ह्याला काय करणार आपण? 400 ने भाग देणार. म्हणजे हे 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्य कॅन्सल झाले. 4 1 4, 4 5 20. म्हणजे 2000 हे वर्ष काय असणार आहेत? लीप वर्ष असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणे मला असं वाटतंय की कॅलेंडर या घटकाशी संबंधित तुमच्या कन्सेप्ट ह्या बऱ्यापैकी क्लिअर होत असतील असं मला वाटते. आणि ह्या कन्सेप्ट क्लिअर जर होत असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मी 100% जे आवश्यक आहे ते मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. आणि एवढा जरी अभ्यास केला तरी तुम्ही 100% सगळे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करू शकणार आहात. लीप वर्षामध्ये आणखीन काही महत्वाची माहिती आपण लक्षात ठेवायची. 1 जानेवारी व 2 जानेवारीला असलेला वार त्या वर्षात 53 वेळा येणार आहे. 53 वेळा येणार. आता 53 वेळा काय येणार आहे तर आपल्याला माहिती आहे 2 दिवस हे एक्स्ट्रा झालेत. 2 दिवस एक्स्ट्रा झालेत. म्हणजे 1 जानेवारीला आणि 2 जानेवारीला जे काय वार असतील ते 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर ह्या दिवशी येणार. 1 जानेवारीला जो काय असेल तो 30 तारखेला येणार आणि 2 जानेवारीला जो असेल तो 31 तारखेला येणार. म्हणजे सुरुवातीचे काही 2 वार असतील ते 53 वेळा येतील आणि उर्वरित जे काय असतील ते 52 वेळा येतील. नेक्स्ट बघा, लीप वर्षात 1 जानेवारीला जो वार असतो तो वार 1 जानेवारीला जो वार असतो तर 31 डिसेंबरला 1 ने पुढे सरकतो. बघा साधारण वर्षामध्ये काय बघितलं आपण? 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. या ठिकाणी काय झाले? 1 जानेवारीला जो वार असतो त्यापेक्षा 1 ने वार 31 डिसेंबरला पुढे सरकलेला असतो. याचं कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 दिवस एक्स्ट्रा असतो. उदाहरणार्थ 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला काय असणार आहे? मंगळवार असणार. म्हणजे 1 दिवसने काय झालं? या ठिकाणी 1 दिवसने पुढे सरकलं. आता 1 दिवसने का पुढे सरकलं तर आपल्याला माहिती आहे लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 दिवस एक्स्ट्रा असतो म्हणून वार 1 ने काय झाला? पुढे सरकला. 31 जानेवारीला बुधवार असेल तर 31 डिसेंबरला काय असणार? या ठिकाणी गुरुवार असणार आहे. बघा इथं तुमच्यासाठी आणखीन कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून 2024 हे वर्ष लीप वर्ष आहे की साधारण वर्ष आहे? जर बघायचं असेल तर शेवटचे 2 अंक आहेत त्याला काय करणार आपण? 4 ने भाग देणार. 4 ने भाग दिले असता 4 सक 24 पूर्ण भाग गेला म्हणून 2024 काय आहेत? 2024 हे लीप वर्ष आहे. आता हे लीप वर्ष असतील तर आपण एक मुद्दा आताच बघितला, एक कन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार असतो त्याच्यापेक्षा 31 डिसेंबरला वार 1 ने पुढे सरकलेला असतो. आता बघा इथं 1 जानेवारीला सोमवार आहेत. 1 जानेवारीला सोमवार आहेत. 1 जानेवारीला सोमवार आहे तर इथे बघा 31 डिसेंबरला मंगळवार आहेत. बघा 31 डिसेंबरला काय आहेत? मंगळवार आहेत. ही कन्सेप्ट आपण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढे कन्सेप्ट मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.
एका लीप वर्षातून पुढील वर्षात प्रवेश करताना आता वार कितीने सरकणार आहेत? 2ने सरकणार आहेत. आता वार कितीने सरकणार आहेत? 2ने. 1 जानेवारी 2012. 2012 हे लीप वर्ष आहेत आणि या लीप वर्षात सोमवार असणारे 1 तारखेला, मग मध्ये एक दिवस वाढणारे फेब्रुवारी महिन्यामध्ये, आणि म्हणून 31 डिसेंबरला काय असणार आहेत? 1 ने वार पुढे सरकणार म्हणजे मंगळवार असणार आहेत आणि 1 जानेवारी 2013 काय असणार आहेत? बुधवार असणार आहेत. 1 जानेवारी 2008ला जर बुधवार असेल तर त्याच्यामध्ये किती वाढवणार आपण? 2 वाढवणार. 2ने पुढे सरकणार म्हणजेच बुधवारमध्ये 2 ऍड केले आपण तर गुरुवार आणि शुक्रवार. ओके, त्याच्यानंतर आपल्याला महत्वाची कन्सेप्ट जी लक्षात ठेवायची ती तिसरा घटक, आपला दुसरा घटक आहे तो म्हणजे वार. तर बघा हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. कॅलेंडर किंवा कॅलेंडरमध्ये वार हा घटक सुद्धा खूप महत्वाचा आहे. आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. किती आहेत? 7 वार असतात. आपल्याला हे तर जनरली माहिती आहे, परंतु त्यांचा सिक्वेन्स वगैरे सगळं माहिती आहे. पण आपण आणखीन काय महत्वाचं आहे आपण समजून घेऊया. कारण एखाद्या दिवसाला आपण 7ने भाग दिले तर कोणता वार येईल वगैरे वगैरे त्या ठिकाणी आहेत. तर आपण बघूया. आता बघा 1 तारखेला रविवार आहेत. 1 तारखेला रविवार आहेत. तर या रविवारमध्ये आपण 7 वार असतात म्हणून 7 ऍड करायचे. 1 तारखेमध्ये 7 दिवस ऍड करायचे. तर 1 मध्ये 7 ऍड केलं तर बघा कोणता वार येईल? रविवारमध्ये तुम्ही 7 वार ऍड केले तर कोणता वार येईल? बघायचं. या रविवारमध्ये आपण काय केलंय? रविवारमध्ये 7 ऍड केलं. काय येते? 7 ऍड करायचं. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7. त्याच वारामध्ये जर तुम्ही 7 नंबर ऍड केला तर तोच वार येतो. ही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहेत. बघा हे कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे आहेत. बघा 1 तारखेला रविवार आहेत. 1 तारखेला रविवार आहेत. मग आणखीन कोणत्या तारखेला रविवार येणार? आणखीन कोणत्या तारखेला रविवार येणार असं जर आपल्याला विचारलं असेल तर ह्या तारखेमध्ये 7 ऍड करायचा. म्हणजे 1 अधिक 7 बरोबर 8 तारखेला रविवार असेल. 8 अधिक 7 बरोबर 15. 15 तारखेला रविवार असेल. 15 अधिक 7 बरोबर 22. 22ला रविवार असेल. 22 अधिक 7 बरोबर 29. 29ला रविवार असेल. आहे की नाही? बरोबर. बघा 1 8 त्याच्यानंतर 15 22 आणि 29. कन्सेप्ट व्यवस्थित आपल्या लक्षात यायला पाहिजे म्हणून मी कॅलेंडर घेऊनच या ठिकाणी आलेलो. म्हणजे त्या वारामध्ये जर आपण 7 ऍड केले तर पुन्हा तोच वार या ठिकाणी येत असतो. आणि म्हणून आपल्याला 1 तारखेवरून किंवा 1 तारखेला जो वार आहे तो पुन्हा कोणत्या तारखेला येईल हे या पद्धतीने आपल्याला ठिकाणी काढता येईल. हा लक्षात. किंवा आपण 7च्या ऐवजी समजा आपण 14 ऍड केले तर काय होईल? 7च्या ऐवजी 14 ऍड केले तर काय होईल? बघा 1 जानेवारीला, बघा पुन्हा एकदा 1 जानेवारीला रविवार आहेत. 1 जानेवारीला रविवार आहेत आणि तो पहिला रविवार आहे. तर दुसरा रविवार कधी येईल? दुसरा रविवार कधी येईल विचारलं तर काय करणार? 1 जानेवारीमध्ये 3 ऍड करणार. दुसरा रविवार मिळेल. तिसरा रविवार कधी येईल असं जर विचारलं तर तिसरा रविवार कधी येईल विचारलं तर या 1 मध्ये काय करणार? 14 ऍड करणार. 1 अधिक 14 15. आले का? म्हणजे तिसरा रविवार आपल्याला काढता येतो. चौथा रविवार जर आपल्याला विचारला असेल तर 1 अधिक 21 बरोबर 22. आहे का इथं? बघा इथं चौथा वार आलाय का? म्हणजे हे जे काय वार असते ते 7च्या रोटेशन मध्ये पुढे पुढे सरकत असतात. आणि म्हणून आपल्याला ही कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे की एखाद्या वारामध्ये 7 जर आपण मिळवले तर पुन्हा तोच वार येतो.
हे आपल्याला या कॅलेंडरवरून लक्षात आलेलं असेलच. तर हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची बाब आहेत ती म्हणजेच महिने. आपण वर्ष समजून घेतली. वर्ष हे 2 प्रकारचे असतात, एक साधारण वर्ष आणि दुसरं लीप वर्ष. त्याच्यानंतर वार महत्वाचा घटक आहे, तोही आपण समजून घेतला. आता तिसरा घटक महत्वाचा आहे आणि तो म्हणजेच महिने. महिने आपल्याला माहित आहेत. कोणते महिने आहेत? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. 12 महिने आहेत. 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये दिवस किती आहेत हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. 31. फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29. साधारण वर्ष असेल तर 28 दिवस, लीप वर्ष असेल तर 29 दिवस. मार्च मध्ये 31, एप्रिल मध्ये 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट 31, सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 आणि डिसेंबर 31. प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे आपल्याला पाठ करणं गरजेचं. हे पाठच करून घ्यायचं, ह्याच्यात काही एवढं कठीण मला वाटत नाहीये. आता बघा काय करायचं असतं आपल्याला. हे जे 31 दिवस आहेत या 31 दिवसाला जर आपण 7 ने भागले, 31 दिवसाला जर आपण 7 ने भागलं तर किती येणार? 7 चोक 28 आणि मग राहिले किती? 3. आता हा जो काही 4 दिवस आहे 7 चोक 28 म्हणजे काय झाले? 4 आठवडे झाले. काय झाले या ठिकाणी? 4 आठवडे झाले. आणि मग हे जे काही 3 राहिले या 3ला म्हटलं जातं त्या महिन्यातील जादा दिवस. म्हणजेच 4 आठवडे पूर्ण झाले आणि 3 दिवस जादा असा त्याचा अर्थ आहे. तरी आपण लक्षात ठेवायचं, त्याला आपण एक्स्ट्रा डेज म्हणतो. तर प्रत्येक महिन्यामध्ये जर आपण हे करत गेलो तर जानेवारीमध्ये किती दिवस असतात? 3 दिवस जादा असतात. फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारण वर्ष असेल तर 0 आणि लीप वर्ष असेल तर 1 दिवस एक्स्ट्रा असतो. मार्च मध्ये 3 दिवस एक्स्ट्रा असतात. एप्रिल मध्ये 2, मे मध्ये 3, जून मध्ये 2, जुलै मध्ये 3, ऑगस्ट मध्ये 3, सप्टेंबर मध्ये 2, ऑक्टोबर मध्ये 3, नोव्हेंबर मध्ये 3 आणि डिसेंबर मध्ये 3. तर हे दिवस आपण पाठ करून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण हेच कन्सेप्ट आहे, हेच आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. इथं आपण जी काही बेसिक कन्सेप्ट घेतली ती बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला माहित असेल तर नक्कीच मला असं वाटत नाही की तुमचा एखादा प्रश्न या ठिकाणी चुकेल. एकही प्रश्न तुमचा चुकणार नाहीत. फक्त ह्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत एवढ्याच कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या, ह्याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा लक्षात ठेवायची गरज नाहीत. कन्सेप्ट तर भरपूर आहेत परंतु ह्या सगळ्या कन्सेप्ट करायची गरज नाही, एवढं सगळं पाठ करण्याची गरज नाही. इथं मी जे काही ह्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे तेवढेही कन्सेप्ट तुम्ही करा. 100% सगळे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. ह्याच बरोबर आपल्याला आणखीन ह्या कन्सेप्टची गरज आहे आपल्याला. तर आपल्याला 25 वर्ष जर पूर्ण झाले तर ते आपण सेलिब्रेशन करत असतो, महोत्सव आपण उत्सव करत असतो, म्हणजे साजरा करत असतो. तर तेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण कॅलेंडरमध्ये ह्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. उदाहरणार्थ 2021ला आपण रौप्य महोत्सव आपण साजरा केला. तर ह्याच्यानंतर सुवर्ण महोत्सव आपण कधी साजरा करणार? 2021 नंतर सुवर्ण महोत्सव कधी साजरा करणार? तर आपल्याला माहित असायला पाहिजे 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव. 2021 मध्ये आपण 50 ऍड केले तर 2071. म्हणून ही कन्सेप्ट सुद्धा आपल्याला आवश्यक आहे, ती पाठच करून घ्यायची आहेत. 25 वर्ष पूर्ण झाली तर त्याला म्हणतात रौप्य महोत्सव. 50 वर्ष झाली असेल तर सुवर्ण महोत्सव. 60 वर्ष झाली असेल तर हिरक महोत्सव. 75 वर्ष झाली असेल तर अमृत महोत्सव आणि 100 वर्ष झाली असेल तर शतक महोत्सव. तर हे सुद्धा आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे, तर पाठ करून घ्यायचं. त्याच्यानंतर काही महत्वाचे दिनविशेष मी फक्त थोडेसे जाणलेले आहेत. ते एवढ्यासाठी जाणले की तुम्हाला दिनविशेष कमीत कमी 20-25 दिनविशेष माहीत असणं गरजेचं आहे. दिनविशेषवर सुद्धा काही प्रश्न विचारले जातात, ते प्रश्न सुद्धा आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये घेणार आहोत. परंतु तुम्हाला काही 20-25 दिनविशेष माहीत असणं गरजेचं आहे. जसे की मी इथे या ठिकाणी
महत्त्वाचे दिनविशेष लिहून आणलेत. त्याच्यातला पहिला आहे 3 जानेवारीला बालिका दिन, 14 जानेवारीला मकर संक्रांत, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन, 30 जानेवारीला महात्मा गांधी पुण्यतिथी, 1 मेला महाराष्ट्र दिन, 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन, 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथी, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती, 14 नोव्हेंबरला बाल दिन आणि 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन. ह्याच्या व्यतिरिक्त अनेक आहेत, जसे की 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस आहेत. त्याच्यानंतर 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन साजरा केला जातो. 25 जानेवारीला प्रवासी दिन साजरा केला जातो. तर असे जे काही सगळे दिवस आहेत हे पाठ करणं गरजेचं आहे. ह्याच्यावर आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला बऱ्यापैकी कॅलेंडर म्हणजे काय असतं, कॅलेंडरवर आधारित प्रश्न कसे विचारले जातात हे तुमच्या लक्षात आलं असेल. कॅलेंडरवर आधारित आपल्याला 4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. 1, साधारण वर्ष आणि लीप वर्षाची ओळख आपल्याला करता आली पाहिजे. वारांची ओळख आपल्याला करता आली पाहिजे. महिन्यामधील दिवस आणि त्या दिवसामधील महिन्यामधील एक्स्ट्रा दिवस किती असतात. त्याच्यानंतर आपल्याला जे महोत्सव कधी साजरा केले जातात तो एक घटक आपण लक्षात ठेवायचे. आणि शेवटी 20 ते 25 महत्त्वाचे दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवता येणं गरजेचं आहे. तर मला वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं सगळंच काही घेतलेलं आहे. तर जे काय आपण घेतलेलं आहे ते सगळं व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजून घ्या. पुन्हा एकदा खात्रीने सांगेल, एवढा जरी व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघितला, कन्सेप्ट क्लिअर केले तर तुम्हाला दुसरा एक्स्ट्रा अभ्यास करण्याची गरज भासणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण फक्त त्याच्याशी संबंधित कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. नुसती कन्सेप्ट क्लिअर करून सुद्धा महत्त्वाचं नाही, तर कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मग आपल्याला त्या कन्सेप्टचा उपयोग कसा करता येईल ते सुद्धा आपल्याला बघायचं असतं. आणि ते आपण नेक्स्ट जो काय आपला पार्ट 2 व्हिडिओ असेल त्या पार्ट 2 व्हिडिओमध्ये आपण ते समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल हे सबस्क्राईब करा. आपण या व्हिडिओमध्ये थांबतोय. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण ह्या टॉपिकवर डिस्कशन करू. तोपर्यंत थँक्यू.